हाय, हॅलो, नमस्कार. मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. आता इथे आमचं सर्वांचं आवरलेलं आहे आणि आता गाडीमध्ये आम्ही चाललेलो आहोत. तर मग आम्हाला आता घरी जायचं आहे चिंचखेडला. तर मग तेथून मग आम्ही सर्व फॅमिली मग बाहेर जाणार आहे. तर मग चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. तर मग आता येथे आम्ही घराच्याच रस्त्याने चाललेलो आहोत. तर मग आता 5-1 मिनिटाच्याच अंतरावरती आता घर पण आहे. तर मग आता जायचं आहे आम्हाला घरी. येथे खूप असं पावसाचं पण वातावरण झालेलं होतं. तर मग आता आम्ही घरी जाऊन आणि आता सर्व फॅमिली आता चाललेलो आहोत बाहेर. तर मग आमच्यासोबत छायाताई पण होत्या. तर मग आता सर्व आम्हीच चाललेलो आहोत. अण्णा पण होते, तर ते पुढं बसलेले होते. तर मग आम्ही सर्व आता जाऊबाईंच्या माहेरी चाललेलो आहोत. तर जाखुरीला जाणार आहेत. तर मग त्यांची मम्मी आजारी आहे ना, मग त्यामुळे आम्ही सर्व आता त्यांना भेटण्यासाठी जाणार आहोत. तर त्यानंतर पुढे मग आता सोनाल दीदींना पण घ्यायचं होतं आम्हाला. तर मग ते आडगावला मग आम्ही त्यांना घेतल्यानंतर मग जाखुरीला मग गेलेलो होतो. तर मग येथे शंभू पण मांजरीसोबत खेळत होता. तर तुम्ही पण बघू शकता. तर त्याला मांजरीचं खूपच आवड आहे. तर म्हणजे तो पकडायला पण गेलेला होता मांजरीला. पण मग आता ते भीती वाटते, कोणते मांजरी कशा काय असं. त्यामुळे मग त्याला मी थोडे बोलले होते. तर हे बघू शकता तुम्ही, त्याला मांजर पकडायचे आहे. मग त्यानंतर आम्ही तेथे भेटल्यानंतर मग रिटर्न झालेलो होतो. तर मग सोनूचा पण बड्डे होता दुसऱ्या दिवशी. तर तो सोनाल दीदी बोलल्या की म्हणे आजच्या दिवस तुम्ही येथेच मुक्कामी थांबा आणि उद्या बड्डे झाल्यानंतर जा. मग आम्ही येथे मुक्कामी थांबलो. तर मग येथे आम्ही फ्रेश झाल्यानंतर मग त्यांच्या घराशेजारीच बळीचं मंदिर आहे. तर मग आता तेथे बळीच्या मंदिरामध्ये मोठा कार्यक्रम आहे. तर मग आम्ही तेथे सर्वजण कार्यक्रमाला चाललेलो होतो. तर मग दर्शन वगैरे तेथे जेवणाचं पण होतं व्यवस्था. पण मग आम्ही तेथे थोडं उशिराच पोहोचलेलो होतो. तर मग आता येथे सर्व आम्ही चाललेलो आहे पायी. मंदिर पण 15-1 मिनिटाच्याच अंतरावरती मंदिर आहे. त्यामुळे मग आम्ही सर्व येथून पायीच गेलेलो होतो. तर मग येथे बघू शकता तुम्ही, आम्ही आता येथे मंदिरामध्ये पण आलेलो आहोत. तर भरपूर असा मोठा कार्यक्रम होता तेथे आणि सकाळपासून तेथे भरपूर अशी गर्दी होती. तर तुम्ही पण बघू शकता. तर 6 वाजलेले होते तरी तेथे भरपूर अशी गर्दी आहे. तर मग त्यानंतर मग ते सर्वजण गाणी लावून आणि त्यावरती नाचत होते. तर मग त्यानंतर आम्हाला पण दर्शन घ्यायचं होतं. तर आम्ही आतमध्ये चाललेलो होतो. हे मंदिर जत्रा हॉटेलजवळच आहे. तर मग रस्त्यावरतीच आहे. तर कोणी तेथे राहत असेल तर त्यांनी बघितलेलं असेल हे मंदिर. मी फर्स्ट टाईम आता या मंदिरामध्ये चाललेले आहे. तर मग खूप छान असं मंदिर पण आहे. तर तुम्ही पण बघू शकता. तर मग येथे शंभूला आता वरती घंटा होती तर ती वाजवायची होती. तर मग त्याने हाताने वाजवल्यानंतर मग आता आम्ही आतमध्ये मग दर्शनासाठी गेलेलो होतो. तर हे बळीची मूर्ती आहे. येथे छान असं आमचं सर्वांचं दर्शन झालं. म्हणजे आतमध्ये एवढी काही गर्दी नव्हती. तर मग येथे आम्हीच होतो दर्शनासाठी. तर मग छान असं दर्शन पण झालं. तर मग त्यानंतर मग आम्हाला बाहेर यायचं होतं. बाहेर प्रसाद पण चालू होता वाटप. तर मग आम्हाला थोडा प्रसाद पण मग आम्ही घेतलेला होता तिथूनच. आणि मग आम्ही थोड्या 5-10 मिनटं तिथे बसलेलो होतो. मग त्यानंतर घरी आलेलो होतो. तर मग घरी येऊन आम्हाला स्वयंपाक पण बनवायचा होता. तर मग येथे मी चपात्या लाटत होते. तर सोनाल दीदी ह्या भाजी करत होत्या. तर मग बटाट्याचीच भाजी करायची होती, साधी सिंपल. तर मग त्यांनी मग येथे बटाट्याची भाजीला फोडणी देत होत्या त्या. तर मग मी येथे चपात्या पण लाटून घेत होते. आणि आणि भाजीला फोडणी दिल्यानंतर मग त्यातच बटाट्याचं त्यांना पराठा पण बनवायचा होता. सोनूची तब्येत पण बरी नव्हती. मग त्यामुळे मग त्यांना पराठा पण खायचा होता. तर मग यातले भाजीतलेच थोडासा भाजी बाजूला करून आणि त्यांना पराठा पण बनवायचा होता. तर मग तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे सोनाल दीदीच पराठा बनवत होत्या. पण मग येथे सोनाल दीदी आता पराठा पण करत होत्या. तर त्यानं छान असं आधी लाटून घेतलेलं होतं आणि मग त्यानंतर आता पराठा त्यावरती बटाट्याचं बनवलेली होती भाजी त्यावरती टाकून घेतलेली आहे त्यांनी.
आणि मग माझ्या चपात्या पण झालेल्या होत्या. तर मग आता सोनाली दीदीच्या इथे पराठा बनवत होत्या. तर छान असा पराठा पण झालेला होता. तर मग इथे आणि येथे काम पण चाललेलं होतं आणि आमच्या दोघींच्या गप्पा पण चाललेल्या होत्या. तर तेथे अंजली दीदी, परी, स्वरा, मी, शंभू असं आम्ही तेथे थांबलेलो होतो. तर मग ताई नाना हे घरी आलेले होते. तर मग स्वरा, परी आणि अंजली दीदी आम्ही तेथे थांबलेलो होतो. तर मग त्यानंतर मग तर दुसऱ्या दिवशी मिस्टर पण येणार आहे. तर मग सोनूचा बड्डे आहे ना, त्यामुळे मग ते उद्या येणार आहे सोनूच्या बड्डेसाठी. तर मग इथे छान असा पराठा पण झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. येथे सर्व आमचं आवरल्यानंतर आम्हाला पण जेवायला घ्यायचं होतं सर्वांना. तर मग आम्ही सर्व एकाच ठिकाणी जेवण्यासाठी बसलेलो होतो. तर मग आमचं सर्वांचं जेवण झाल्यानंतर मग आम्हाला थोडं बाहेर पण फिरायला जायचं होतं. तर मग इथे आमचं सर्वांचं आवरल्यानंतर भांडे वगैरे सर्व आवरल्यानंतर आता इथे आम्ही सर्व बाहेर फिरण्यासाठी चाललेलो होतो. तर थोडंसं सोनाली दीदींचं पण काम होतं. त्यामुळे मग त्या म्हणी चला चक्कर मारून येऊ. आम्ही इथे सर्व आता चाललेलो होतो. तिथे गेल्यानंतर स्वराला आणि शंभूला पण छान वाटत होतं. तर शंभून ते पण त्यांना पण असं वेगळंच वाटत होतं. त्यामुळे त्यांना छान वाटत होतं. आणि मग त्यानंतर आम्ही चक्कर मारून आल्यानंतर मग येथे सोनूला पण गोळ्या घ्यायच्या होत्या. त्यांची तब्येत बरी नव्हती. तर मग येथे ते गोळ्या घेत होते. आणि शंभू पण त्यांच्यासोबत तिथेच खेळत होता. तर त्याला पण त्यांच्यासोबत खेळायला आवडतं. त्यामुळे तो तिथेच त्यांच्यासोबत खेळत होता. तर चला आजचा व्हिडिओ असा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया. बाय.